कुठे लागलं का बघू. रक्त आल्यासारखं झालंय. काय फेकून मारलं त्याने? ते नाही का ते एकावर एक आहेत ते 5 रिंग. रिंग नाही. हा ते क्यूब सारखं. हा ते का मारलं? आईला का मारलंस? आईला नाही मारणार ना? नाही मारणार का? से सॉरी आई. से सॉरी टू आई. कान पकडून. हा परत नाही मारणार ना? ये नाही तिथे ठेवायचा. हात ना लावायचा दिव्याला. नो. तुझी जागा इथे आहे का बॉटलची? इथे आहे ना फ्रीजवर. इथे जागा आहे ना? हा बनवते ना आपल्याला खायला बनवते. हा नाश्त्यामध्ये आज काय आहे? थालीपीठ. वा मस्त. थालीपीठ खायचे ना? चल मग त्याच्या अगोदर आपल्याला फ्रेश व्हायला पाहिजे. मग चला फ्रेश होऊन येऊया. हे की नाही? हा चल मी येतो. बाबा फ्रेश होतो. हा खिडकी बंद कर यार. ती खूपच आवाज येतोय त्याचा. तर सीन असा आला मित्रांनो की मी याचं सगळं आवरत होतो. खाणं वगैरे बघितलं सगळं. आणि जस्ट इकडे मी पाणी पित होतो. गरम पाणी सकाळचं पिणं चालू केलंय. तर तेवढंच हा इकडं आईकडे गेला म्हणजे रेश्माकडे गेला. आणि लांबूनच हातामध्ये एक क्यूब होता. म्हणजे क्यूबचा एक गेम आहे. सो त्याच्यातला एक गोष्ट डायरेक्ट तिच्या तोंडावरती फेकून मारली. आणि त्या तोंडावरती तिला ते ओठाला लागलं. सकाळी सकाळी कांड करून टाकला याने. हात काढ तोंडातला. असे नाही करायचे. सॉरी बोललास ना तू? हात काढ. आईला सॉरी बोललास ना? ठीक आहे. सॉरी बोललेलं आहे आता. काय इकडे काय? अच्छा बॉल ठेवलाय का इथे? हां थोड्या वेळाने आता आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे. कोणता बॉल? स्पंजचा बॉल असतो बघ. हां तो नको देऊ. तो असा कुठेतरी लपवून ठेव. बबू ए बबू तुला ते पिजन बघितलंस का आलेलं? तू नाही बघितलं मी दाखवू का तुला JCB? हा आपल्याला JCB बघायची आता. ठीक आहे. साफ नाही होते का? हा साफ नाही होते का? आता गेलता ना परत? मी ब्रश करून आलो आता. ब्रश करायला गेलता हा का? बाथरूमला मी सकाळी जाऊन आलो. मग आता ब्रश करायला गेलो होतो फ्रेश व्हायला. आय थॉट तू परत गेलाय. नाही गाईस ब्रश करून आलेलो आहे. फ्रेश पण झालेलो आहे. आणि आता नाश्ता वगैरे करूया. आणि याचं तर ऑलरेडी नाश्ता झालेला आहे. व्हिडिओच्या व्लॉगच्या अगोदरच मी उठलो. त्याचं खाणं बनवलं. त्याला नाचणी सत्व बनवलं. परत मखाणा दिला, काजू दिला, अंजीर दिला. आज 5-5 गोष्टी ॲट अ सेम टाईम दिल्यात. बट तसं जनरली करत नाही. एक तर मखाणा थोडंसं जोपर्यंत मी त्याचं फूड रेडी करतो तोपर्यंत मखाणा काहीतरी टाईमपास त्याला एंगेज करण्यासाठी मखाणा, काजू किंवा खजूर किंवा बदाम असं काहीतरी देतो. सो आज मी काय बोलतोय? मी इथं काय ब्लॉग करतोय ना? मग बाबा ब्लॉग करताना तू असं रडणार का? आपल्याला आईने ब्रेकफास्ट बनवलं ना. मस्त मस्त नाश्ता बनवलेला आहे. तुला आवडतं ना थालीपीठ? आज नाश्त्यामध्ये आहे मित्रांनो थालीपीठ. आमच्या तिघांचंही आई देते ना. त्याला तो स्पंजवाला बॉलच पाहिजे. बस बॉल द्यायला प्रॉब्लेम काही नाहीये. बट सीन असं आहे की तो आहे ना त्या बॉलला चावून बाईट करून त्याचे तुकडे तुकडे करतो. आणि मे बी तो गिटेल वगैरे पोटात गेला तर प्रॉब्लेम नको म्हणून त्याला देत नाहीये. हा गाईस तर आपला नाश्ता आलेला आहे थालीपीठ. सगळ्यात पौष्टिक नाश्ता, बेस्ट नाश्ता, फटाफट तयार होणारा. सिंपल आणि सोबर. हा सिंपल अँड सोबर मस्त नाश्ता आहे. पण सगळ्यात हेल्दी नाश्ता आहे. हो बाबू हो 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 ठीक आहे चालेल. खेळा खेळा. भेटला ना बॉल? हे बघा ऑलरेडी त्याने त्याच्यावरती बाईट्स घेतलेले आहेत. आणि तिकडचे लचके काढून चावतो तो. मग हे बघा हा असे गुण आहे त्याचे. आता आंघोळ कधी करणार आता तू? गंदा पोगा. मी तर ब्रश केलाय. तू ब्रश पण नाही केलास. आंघोळ करताना करणार ब्रश? आता इथून पुढे ब्रश करायचंय तुला. ब्रश आणलाय मी नवीन काल. ठीक आहे तुझ्यासाठी. ठीक आहे ना? अरे होय की नाही की नाही की होय की? हा हा आज तारीख आहे गाईज 1/7/13. 1/7/13 स्पेशल. 1/7/2026 आहे आज. अरे मी असं म्हणणार होतो 1/7/13
मी आजची तारीख सांगणार होतो पहिलं, पण तू बोलली 1/7/13. दिनची अॅनिव्हर्सरी डेट आहे ना. पण मी हे म्हणत होतो का नाही ना, मी आजची तारीख सांगणार होतो. मग तू आजची तारीख 1/7/13 बोलली, तर मग 1/7/13 वरून मला बोलायचं होतं, परत तू बोलली आजची तारीख 1/7/26 आहे. मला असं वाटतं 1 वर्ष अगोदर गावावरून आणला होता हा भोपळा. काय नाही, 1 वर्ष आधी कुठं मग? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणलं. नाही मग उन्हाळ्याच्या कुठल्या उन्हाळ्याच्या दिवशी? आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये. मग किती महिने झाले? ऑलमोस्ट 6. तर आज तारीख आहे 1/7/26/2026 आणि ही जे बोलत होती 1/7/13. तर मला असं बोलायचं होतं की 1/7/13 ही भरपूर कपलच्या लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट डेट आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल डेट आहे. कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, कोणाचा बर्थडे आहे, कोणाचं लग्न झालं असेल या दिवशी. बऱ्याच कपलच्या घरी आज स्पेशल सेलिब्रेशन असेल. आणि तसंच मेहुनी आणि साडूची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, सो त्यांच्यासाठी पण स्पेशल डे आहे. रात्री तिकडे जाणार आहे, केक वगैरे घेऊन जाऊ, सेलिब्रेट करू थोडंसं. फॅमिली असेल, फॅमिली घरगुतीच असेल, जे पण त्यांनाही छान वाटेल. स्टेट येऊन आता नाश्ता करून घेतो पहिलं. तू का नाही घेतलं नाश्ता? गाईज हा भोपळा दिसतोय का तुम्हाला? भोपळा तू किती दिवसानंतर हा भोपळा वरच्या कबाड मधून निघाला असेल. कबाड काय म्हणतात रे? कपाट मधून निघाला असेल. 6 महिन्याच्या वरती होऊन गेला तरी अजून काही बनवलं नाही त्याचं. तसं पण मी काही खात नाहीये, ना भोपळाचे वडे, ना भोपळा शिजवलेला, ना उकडलेला, काहीच नाही खात मी. आय डोंट लाईक भोपळा ऍट ऑल. अरे नाटके आहेस तू. अरे खरंच नाही आवडत बाबा, मी नाही खात कधी. चिकन दे खायला ते बरं. हा मटन वरून आठवला, मटन तर काल पण बनवलं होतं. कालचं आज मस्त रस्ता दुपारी रेमटोया मस्त मटन. ऑल टाइम फेवरेट आपलं. चांगलं चुंगलं नको खायला तुला. चांगलं चुंगलं? अरे मटणापेक्षा काय चांगलं असू शकतं? भोपळा. काय संबंध मित्रांनो? मटणापेक्षा भोपळा. मटन म्हणजे हा मटन मध्ये प्रोटीन असतं. मटन मध्ये नॅचरल ऑइल असतं. मटन मध्ये फॅट्स असतात. मटन मध्ये सूख आहे, सूख. या लोकांना नाही कळणार जे सोयाबीन खातात. खातेस ना सोयाबीन? भाजीला जेव्हा काही करायचं नसेल, काही नसेल, इमर्जन्सी, करू बटाटा, करू सोयाबीन, हेच असतं. आणि बोलते सोयाबीन नाही खात. मी खातो. मग मी पाणीच नाही पिलंय. आज 1 तारीख आहे गाईज, आणि 1 तारखेपासून असं ठरवलंय की नो शुगर टिल काय पाणी देऊ, नो शुगर टिल 30 days. तर ठरवले, बघूया आता. प्रयत्न तर करायचा आहे, ट्राय करणार आहे की जास्तीत जास्त दिवस अवॉइड करायचा आणि शेवटला बंदच करायची शुगर. सो शुगरचं जे पण फूड आहे ते आम्ही कन्झ्युम नाही करणार. आज चहा बनवलेला नाही आहे, बाय द वे. चहा काल 2 वेळा चहा पिलेला आहे, कारण की आजपासून बंद करायचा होता. लेट्स सी, आम्ही ट्राय करतोय. झालेलं आहे, गॅस बंद करतो. हे बघा, आईला द्यायला गेला तो. दे आईला दे. हा मी तुझ्याशी बोलत नाहीये. मगाशी जे मारलं ना तिला, त्याच्यामुळे तिला अजून राग आहे त्या गोष्टीचा की मला मारलंय. आणि आता से सॉरी. हा बोलला ना ग माझा पोरगा, सॉरी बोलते. किती वेळा सॉरी बोलते? किती वेळा सॉरी बोललं? घे जवळ त्याला. का असं करते? घे ना त्याचं, सॉरी घे त्याचं. जबरदस्ती आहे का? मग सॉरी बोलला तर मग त्याला कळेल ना की बाबा ठीक आहे, माफ केलं मला. परत तसंच करायला नाही करणार परत. त्याला सांगायचं असं नाही करायचं. थांब, नो आई आपली असं नाही करायचं. आता मी तुला मग फटके देणार, मी मारू तुला, नको ना. अच्छा नाही करायचं बाबू, आई आहे ना आपली. हो आई आहे. दे पी दे आईला गालावरती. हो बघ पी दिली ना. गरम खा. गरम आहे ना, खा. छान. आता तुला मी पियायला दिलं होतं पाणी, ओतायला नाही. पाणी पियायला दिलं होतं ना, मग तू का ओतलंस खाली? का ओतलंस?
झालं ना पिऊन दे. हो दे. आणू का परत? खा. माझ्या हातचं गरम गरम तुला भेटणार कधी? अरे गरमच दिलं ना आता मी माझ्या हाताने तुला दिले ना गरम गरम. तू बनवलं नाहीये. बनवलं जरी नसेल पण मी माझ्या हाताने तुला गरम गरम दिलंय की नाही? जाऊ दे. लय गरम आहे. का चिडचिड होते पण? मोठी आहे चिडचिड माझी. का चिडचिड होते पण? मोठी आहे. का? रिझन असेल, कारण असेल, निमित्त असेल. गप तू लॉजिक नको सांगत बसूस मला. अरे पण चिडचिड का होते हे तर सांग. होती आहे माझी चिडचिड. का पण? चहा पाहिजे. अरे पहिल्याच दिवशी आजच आपण चहा बंद केला आणि आजच चहा पाहिजे तुला. लाईट गेली ना आंघोळ पण नाही नाही झाली. मिळणार चहा. बादशाह ओ बादशाह, बादशाह ओ बादशाह, बादशाह. आईची पी घे. माझी घे. फॅमिली ऑफ टाइम. का नाही चिडचिड होईल सांग बघू. लगेच सॉरी बोलतो, पी घेतो, लगेच तुला काय ना काय खोड काढतो तुझी. अरे पण तू मला एवढा का त्रास देतोस? मला दे ना बाबा त्रास. मला दे. हा मला त्रास दे. वा 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 वा. त्याची कारागिरी बघा. हा सगळा पसारा. इथे सगळे बुक्स ठेवलेले असतात आणि तिकडून काढून डायरेक्ट इकडे आणले त्याने. इकडे बघा हे फाडले तिकडे काही आणि याचा कार्यक्रम आता इथे चालू आहे. आणि पाणीच गरम भात चालणार आहेस का वरण लावू? नाही राहू दे. अळणी पाणी बरंच चालू. जा ठेव. एक गोष्ट म्हणून ऐकत नाही हा पोरगा. एक गोष्ट. बाबाची डायरी आहे ना बाबा, ते बाबाची आहे ना, मग दे तिथे ठेवून दे ना बाबू. जा ठेवून दे. हे ठेवून दे. हा ठेवून दे. आवरतो. जस्ट झोपलेला आहे गाईस. आता ह्याला आरामशीर झोपू द्या. 2 तास का उठणार नाही. जस्ट झोपलेला आहे तो आता. लाईट नव्हती म्हणून गिझर चालू होत नव्हता. लाईट आली तसेच गिझर चालू करून मग त्याला आंघोळ घालून घेतली. जेव्हा आंघोळ घातली तेव्हा जाऊन झोपलाय महाशय. आणि सकाळपासून एवढा त्रास देतोय ना, म्हणजे रेशमाला त्रास देतोय स्पेशली. तोंडाला ते त्याचं खेळणं काय मारलं, केस काय ओढतोय, कानातले काय ओढतोय, अंगावरती येऊन मस्ती करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आता होणारच, या टॉडलर फेजमध्ये होणारच. बट तो जास्तच मस्ती करतोय. आता थोडंफार आम्ही मॅनेज करतोय त्या गोष्टी आणि सांभाळून घेतो की हे केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. बट कितपर्यंत समजतं नाही समजतं ते त्याच्यावरती आहे. हळूहळू होईल मे बी. बट भयंकर त्रास दिला आहे. तर मला काम करायचं. जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत मी माझं एडिटचं काम करून घेतो. वटपौर्णिमेचा ब्लॉग आपण एक्सपोर्ट करायला लावलेला आहे. तो एक्सपोर्ट होईल, तो मग अपलोड करेल. मग तुम्ही बघू शकता. आत्तापर्यंत तो अपलोड झालेला असेल तर तुम्ही जाऊन बघून या एकदा. म्हणजे याच्या अगोदरचाच व्हिडिओ असेल तो वटपौर्णिमेचा. सो तो एकदा बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला तर. मलाच का मारतो नको? मग तू बोलत जा ना त्याला की नको मारत जा, ओरडत जा त्याला, सांगत जा, शिकवत जा त्याला. किती वेळा बोलायचं. तो लहान आहे, तो ऐकणार कसं? त्याला जोपर्यंत ऐकत नाही, शिकत नाही तोपर्यंत सांगायचं. बरोबर ना गाईज? त्याला त्रास देतो आणि ती हा मारतो. मग ती पहिल्यापासून सवय लागली नव्हती पाहिजे ना. तू त्याला अडवलं पाहिजे की हे चुकीचं आहे, हे बरोबर. तू सांग, तुझं काम आहे. तू आई असेल, तू सांगितलं पाहिजेस. सो मी त्याला ऑलरेडी तसं सांगितलं, हे चुकीचं आहे, मी बरोबर आहे, हे मी सांगत राहतो त्याला. मग त्याला तेव्हा कळतं. आणि मी मारण्यापेक्षा जास्त डोळे दाखवले की असं लूक दिला तर तो जास्त घाबरतो की. आणि किंवा त्याला दचक बसली की नाही हे चुकीचं आहे, बाबा जर बघतात आहे तर हे चुकीचं आहे आणि आपण सांगणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन त्यांना हे कळेल. चला गाईस, तर अथांग आता झोपलेलं आहे. तोपर्यंत जेवण करून घेऊया आपण. नाहीतर मग तो उठल्यानंतर माहिती आहे तुम्हाला काय धिंगाणा होतो. तर थोडंसं शांततेमध्ये आपण जेवूया, कारण की शांतता भंग होते डायरेक्ट.
देणार आता तेवढा त्रास देणार बाय, काय करायचं. फक्त मला त्रास देतो, तुला बिलकुल देत नाही. तू त्याला पट्टी पडवली आहेस की फक्त पट्टी आईला काय, त्रास पट्टी नाही दे. पडवलीये मी, प्रेम करतो त्याला, जीव लावतो, असा जवळ घेतो. हा नाही, मी त्याला तू हात फट फट मारते. फट त्याला ओरडते वगैरे. त्याला मारते, कुदडते मी त्याला. अरे पण असं जरा जवळ प्रेमाने वगैरे राहू घे दे, ना त्याला जरा. कळून चुकलंय की काय याला कळून चुकलंय? चुकी केली तरी बाबा आहे आपला. अरे असं काय नाहीये की मी त्याला चांगलं शिकवतोय की आईला उलट नाही मारायचं, नाही त्रास राहू दे, द्यायचा. म्हणून तो फक्त मलाच मारतो. मग त्याला सांगितलंय ना बाबा, बाबाला पण नाही मारायचं, आईला पण नाही मारायचं. असू देत, तू मुद्दामून त्याला पट्टी पडवलाय. असं काय नाहीये. ढंगशेट उठलेले आहेत, उठल्यानंतर मस्तपैकी जेवलेत आणि आता त्यांचं खेळणं चालू आहे. काय रे बाबू, खेळतो तू? खेळतो ये. काय हो, पाऊस चालू आहे बाहेर, बापरे. फुल ट्रॅफिक येते, फुल ट्रॅफिक झालेलं आहे पावसामध्ये. बस कुठे? इथे बस आली ना. काय बॉल दाखव त्यांना. हा इकडे, इकडून दाखव, इथून दाखव, इथून दाखव. आमचा बॉल बघा गाईज, बघा. आम्ही बास्केटबॉल घेतला होता आणि 2 दिवसामध्ये त्याची हवा घालून टाकली. ते JCB कुठे आहे? हा तो तिकडे पेट्रोल पंपावरती पण आहे JCB. दिसला का JCB पेट्रोल पंपावरती? हा गाईज, आम्ही खेळतोय बास्केटबॉल. बट हा बास्केटबॉल नाही, आय नो, बट आम्ही खेळतोय दोघं जण, नाथंग आणि मी. हा चला खेळा. टाका टाका. ये 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 ये. टाक. टाक टाक टाक, खाली टाक. ये की आपण मस्त खेळलो है ना. काय बाय, हा त्यांना बाय बाय कर. बाय बाय गाईज, बाय 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 बाय, नंतर भेटूया. मगाचपासून याला खेळवतोय. काय हा घे. माझ्या पाठीला कसले चिमकुडे काढले माहितीये काय? कधी? हे बघ ना, कसलं चमडच काढलं सकाळी. मी माझं बेडवर पडलो होतो, म्हटलं आता माझे डोळे झाकायला लागले होते आणि आणि अरे तू बॉयलर कोंबडी, तुला बोट लावलं तरी त्रास होतो. अरे नाही, खरंच असे असे डायरेक्ट मला नको काढू. असे डायरेक्ट त्यांनी हे घेतले माहितीये का? काय पाहिजे काय तुला नक्की रे? काय पाहिजे नक्की तुला? ते पाहिजे का? सॉरी बोल आईला. आईला का मारलंस? का मारलंस आईला? से सॉरी टू आई. से सॉरी फर्स्ट. आईला, आईला मला नको. मारशील का परत? नाही मारणार ना? आईला सॉरी बोल. पी घे आईची. नाटक्या. आय डोंट नो ही सवय चांगली आहे का वाईट आहे. आय डोंट नो ही सवय कशी, म्हणजे काय मुलांमध्ये काय गोष्टी बिल्ड करते. ते लोक एक्सप्रेस करतात ते का खरंच त्यांना मारायची इच्छा होते असते म्हणून ते मारतात ते, का ती सवय वाईट आहे. आय डोंट नो आता हे कसं टॅकल करायचं याला. आम्ही तरी आता थोडंसं पॉझिटिव्हली घेऊन इग्नोर करतो आणि त्याला काम डाऊन किंवा त्याला काय बोलतात त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो की आता त्याला बोलून मारून काय फायदाच नाहीये, नाही का? समजणारच नाहीये त्याला काहीच. त्याचं वयच तसं आहे ते एक्सप्रेस करायचं. त्याचं लॉजिकल बिल्डिंग तेवढं नाहीये ना आता. एक्झॅक्टली तेच बोलतोय. कधी कधी प्रेम होतं जातं त्याचं आणि कधी कधी सनकते त्याची. काय होतं काय माहित मधीच त्याला.
सट्ट करून वाजवतो आम्हाला. कधी कधी गपचूप येऊन पप्पी देणार, कधी कधी हक करणार, कधी कधी काय होतं काय माहित नाही त्याला. ए काय आता पाजला काय? अयो ऐ नो जेवण केलंय आबू बाबू. तू जेवू नका व्यवस्थित. हो मी ठेवू वरती आहे, ठेवू का वरती आहे? नको. ऑलराईट, तर ब्लॉग एंड करूया. विचार केला की थोडे छोटे छोटे ब्लॉग्स ठेवूया, कारण की 1-2 फीडबॅक्स आले आम्हाला की 20-30 हां मिनिटाचे 20-25-30 Whole day आम्ही मिनिटाचे त्याच्यात टाकतो. पूर्ण दिवस शूट करायचो मी, आणि ते खूपच जास्त फुटेज व्हायचा. आणि आता माझं ते असं moments व्हायचं की capture करू आपण. हां, आणि माझं असं व्हायचं की नाही हे ठेवूया ते ठेवूया. त्यामुळे ब्लॉग खूप Edit. मोठा. एडिट करताना जास्त गोष्टी मी ठेवायचो, म्हणजे त्या माझ्यासाठी तर इम्पॉर्टंट गोष्टीच होत्या, मिस नव्हत्या व्हायच्या. विचार केला की थोडंसं 10 ते 15 मिनिटाचाच ठेवूया जास्तीत जास्त. मेन गोष्टी असतील त्या हां पार्टमध्ये, किंवा मेन गोष्टी असतील ज्या मुवमेंट्स असतील त्या तुमच्याबरोबर शेअर करू. आणि एक गोष्ट बोलायची होती की आमचं काय चुकतंय काय बरोबर आहे हे तुम्ही शेअर करू शकता. आणि आम्ही अशा प्रकारे झोपून ब्लॉग एंड करतोय, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आला उजेड आला. तर भेटू अशा पुढे एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्माइलिंग.